आता ऑर्गॅनिझम या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सजीव किंवा जिवंत प्राणी किंवा वनस्पती. ऑर्गॅनिझम हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ऑर्गॅनिझम म्हणजे कोणताही सजीव जो वाढतो, पुनरुत्पादन करतो आणि वातावरणाला प्रतिसाद देतो. यात वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. इंग्लिश मीनिंग: अ लिव्हिंग थिंग such as a plant, animal or microorganism. Easy one-line definition: any living being that can grow, reproduce and respond to the environment. Synonyms: living being, creature, life form. हे शब्द सजीव किंवा जिवंत प्राणी, वनस्पती दर्शवतात. Antonyms: non-living thing, object. हे शब्द निर्जीव वस्तू किंवा निर्जीव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. Every organism needs water to survive. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक असते. इथे ऑर्गॅनिझम म्हणजे कोणताही सजीव जे जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर अ लिव्हिंग थिंग. A. ऑब्जेक्ट, B. ऑर्गॅनिझम, C. मशीन, D. प्लेस. आता डिपेंडेंट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अवलंबून असलेला, परावलंबी. डिपेंडेंट हा शब्द ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिपेंडेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर अवलंबून असलेला, म्हणजेच स्वतःहून पूर्णपणे काम करू शकत नाही आणि दुसऱ्याच्या मदतीची गरज असते. English meaning: relying on someone or something for support or help. Easy one-line definition: needing help or support from someone or something. Synonyms: reliant, needy, supported. हे शब्द मदतीवर अवलंबून असलेले दर्शवतात. Antonyms: independent, self-reliant. हे शब्द स्वावलंबी किंवा स्वतंत्र असलेले दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. चिल्ड्रन आर डिपेंडेंट ऑन देअर पेरेंट्स. मुले त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. इथे डिपेंडेंट म्हणजे पालकांच्या मदतीवर अवलंबून असलेले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अवलंबून. चूज द करेक्ट इंग्लिश वर्ड. A. इंडिपेंडेंट, B. डिपेंडेंट, C. स्ट्रॉंग, D. फ्री. आता एन्व्हायरमेंटल सायन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: पर्यावरण विज्ञान. एन्व्हायरमेंटल सायन्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करणारे विज्ञान, ज्यामध्ये हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. इंग्लिश मीनिंग: द स्टडी ऑफ द एन्व्हायरमेंट अँड हाऊ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इंटरॅक्ट विथ ईच अदर. इझी वन लाईन डेफिनेशन: द स्टडी ऑफ नेचर अँड इंटरॅक्शन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सिनोनिम्स: इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटल स्टडीज. हे शब्द पर्यावरण आणि त्याच्या अभ्यासाशी संबंधित आहेत. आता उदाहरणे पाहूया. एन्व्हायरमेंटल सायन्स हेल्प्स अस अंडरस्टँड नेचर. पर्यावरण विज्ञान आपल्याला निसर्ग समजून घेण्यास मदत करते. इथे एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे निसर्गाचा अभ्यास. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स इन इंग्लिश? स्टडी ऑफ मशीन्स, स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट, स्टडी ऑफ नंबर्स, स्टडी ऑफ लँग्वेज. आता कनेक्शन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: संबंध, जोड. कनेक्शन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कनेक्शन म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती, वस्तू किंवा कल्पना यांच्यातील संबंध किंवा जोड. इंग्लिश मीनिंग: अ लिंक ऑर रिलेशनशिप बिटवीन पीपल, थिंग्स or ideas. Easy one-line definition: a relationship or link that joins people, things or ideas.
सिनोनिम्स: लिंक, रिलेशनशिप, असोसिएशन. हे शब्द व्यक्ती, वस्तू किंवा कल्पना यांच्यातील जोड किंवा संबंध दर्शवतात. अँटोनिम्स: डिस्कनेक्शन, सेपरेशन. हे शब्द संबंध न राहणे किंवा वेगळेपणा दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. देर इज अ स्ट्रॉंग कनेक्शन बिटवीन डाएट अँड हेल्थ. आहार आणि आरोग्य यांच्यात मजबूत संबंध आहे. इथे कनेक्शन म्हणजे आहार आणि आरोग्य यांच्यातील संबंध. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. संबंध. चूज द करेक्ट इंग्लिश वर्ड. ए. डिस्टन्स, बी. कनेक्शन, सी. प्रॉब्लेम, डी. ब्रेक. आता कंपोनेंट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: घटक किंवा भाग. कंपोनेंट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंपोनेंट म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीचा एक भाग किंवा घटक. प्रत्येक घटक संपूर्ण गोष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. इंग्लिश मीनिंग: अ पार्ट और एलिमेंट ऑफ अ लार्जर होल. इझी वन लाइन डेफिनेशन: अ पार्ट और एलिमेंट that makes up a system, machine or structure. Synonyms: पार्ट, एलिमेंट. हे शब्द एखाद्या गोष्टीचा भाग किंवा घटक दर्शवतात. अँटिनिम्स: होल, एंटायरिटी. हे शब्द संपूर्ण किंवा पूर्ण गोष्ट दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. वॉटर इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ लाईफ. पाणी हा जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. इथे कंपोनेंट म्हणजे जीवनाचा एक भाग. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अ सिनोनिम ऑफ कंपोनेंट? ए. होल, बी. एंटायरिटी, सी. पार्ट, डी. डिस्टन्स. आता सेपरेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: वेगळे करणे किंवा वेगळे असलेले. सेपरेट हा शब्द वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सेपरेट म्हणजे एखादी गोष्ट वेगळी करणे किंवा एकमेकांपासून दूर ठेवणे. तसेच जे एकत्र नाही ते सेपरेट म्हणतात. इंग्लिश मीनिंग: टू डिवाइड समथिंग इनटू पार्ट्स or to keep things apart, not joined together. Easy one-line definition: to divide, keep apart or describe things that are not connected. Synonyms: divide, split, distinct. हे शब्द वेगळे करणे किंवा वेगळे असणे दर्शवतात. Antonyms: join, combine, unite. हे शब्द एकत्र करणे किंवा जोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. प्लीज सेपरेट द वेस्ट प्रॉपरली. कृपया कचरा नीट वेगळा करा. इथे सेपरेट म्हणजे कचरा वेगळा करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेपरेट? ए. जॉईन टुगेदर, बी. डिवाइड ऑर कीप अपार्ट, सी. रन फास्ट, डी. स्लीप. आता सपोर्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: समर्थन करणे, आधार किंवा मदत. सपोर्ट हा शब्द व्हर्ब आणि नाऊन दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सपोर्ट म्हणजे एखाद्याला मदत करणे, प्रोत्साहन देणे किंवा आधार देणे. तसेच एखादी गोष्ट टिकवून ठेवणारा आधार देखील सपोर्ट म्हणतात. इंग्लिश मीनिंग: टू हेल्प ऑर असिस्ट समवन, समथिंग दॅट गिव्स स्ट्रेंथ ऑर असिस्टन्स. Easy one-line definition: to give help or strength to someone or something. Synonyms: help, assist, aid. हे शब्द मदत किंवा सहाय्य दर्शवतात. Antonyms: oppose, hinder, block. हे शब्द विरोध करणे किंवा अडथळा आणणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पेरेंट्स सपोर्ट देअर चिल्ड्रन. पालक त्यांच्या मुलांना आधार देतात. इथे सपोर्ट म्हणजे मदत किंवा आधार देणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अन अँटोनिम ऑफ सपोर्ट? ए. हेल्प, बी. एड, सी. असिस्ट, डी. अपोज. आता बॅलन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: संतुलन किंवा तोल किंवा समतोल राखणे. बॅलन्स हा शब्द नाऊन आणि व्हर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो.
मराठीत समजून घ्या. बॅलन्स म्हणजे गोष्टींचा समतोल राखलेली स्थिती किंवा एखादी गोष्ट न पडता स्थिर ठेवणे. इंग्लिश मीनिंग: अ स्टेट वेअर थिंग्स आर इक्वल ऑर स्टेबल, टू कीप समथिंग स्टेडी. इझी वन लाईन डेफिनेशन: टू कीप थिंग्स स्टेडी अँड इन द राईट प्रपोर्शन. सिनोनिम्स: स्टेबिलिटी, इक्विलिब्रियम. हे शब्द स्थिरता किंवा समतोल दर्शवतात. अँटोनिम्स: इम्बॅलन्स, इन्स्टेबिलिटी. हे शब्द असमतोल किंवा अस्थिरता दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ही लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल डाऊन. त्याचा तोल गेला आणि तो पडला. इथे बॅलन्स म्हणजे तोल. तो चालताना स्थिर राहू शकला नाही, त्यामुळे तो खाली पडला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॅलन्स इन मराठी? ए. आवाज, बी. संतुलन, सी. वेग. आता डिकम्पोजिशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अपघटन, कुजणे, विघटन. डिकम्पोजिशन हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिकम्पोजिशन म्हणजे मृत वनस्पती आणि प्राणी सूक्ष्म जीवांच्या मदतीने हळूहळू विघटित होऊन साध्या पदार्थांमध्ये बदलण्याची प्रक्रिया. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाउन इनटू सिम्पलर पार्ट्स ऑर सबस्टन्सेस. इझी वन लाईन डेफिनिशन: द नॅचरल प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाउन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. सिनोनिम्स: डिके, ब्रेकडाऊन, रॉटिंग. हे शब्द कुजणे किंवा विघटन दर्शवतात. अँटोनिम्स: फॉर्मेशन, ग्रोथ. हे शब्द निर्माण होणे किंवा वाढ दर्शवतात. आता उदाहरणं पाहूया. डिकम्पोजिशन ऑफ लीव्ज एनरिचेस द सॉइल. पानांचे विघटन मातीला सुपीक बनवते. इथे डिकम्पोजिशन म्हणजे पानांचे कुजणे. पानं कुजल्यावर त्यातून पोषक द्रव्ये तयार होतात, त्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिकम्पोजिशन इन मराठी? ए. वाढ, बी. विघटन, सी. धावणे, डी. बांधकाम. आता रेसिड्यू या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अवशेष किंवा उरलेला भाग. रेसिड्यू हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रेसिड्यू म्हणजे एखाद्या प्रक्रियेनंतर उरलेला भाग किंवा अवशेष, जसे स्वयंपाक, रासायनिक प्रक्रिया किंवा साफसफाईनंतर उरलेले पदार्थ. इंग्लिश मीनिंग: अ स्मॉल अमाउंट ऑफ समथिंग दॅट रिमेन्स आफ्टर द मेन पार्ट इज गॉन. इझी वन लाईन डेफिनेशन: द लेफ्ट ओव्हर पार्ट आफ्टर अ प्रोसेस इज कम्प्लीट. सिनोनिम्स: रिमेन्स, लेफ्ट ओव्हर, डिपॉझिट. हे शब्द उरलेला भाग किंवा अवशेष दर्शवितात. अँटोनिम्स: नथिंग, क्लीन, एम्प्टी. हे शब्द काहीही न उरणे किंवा स्वच्छ स्थिती दर्शवितात. आता उदाहरणे पाहूया. देर वॉज सम रेसिड्यू लेफ्ट इन द पॅन. पॅनमध्ये काही अवशेष उरले होते. इथे रेसिड्यू म्हणजे उरलेला भाग. स्वयंपाक केल्यानंतर काही अन्नाचे अंश पॅनमध्ये राहतात. ते पूर्णपणे साफ झालेले नसतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेसिड्यू? ए. होल पार्ट, बी. रिमेनिंग पार्ट, सी. न्यू ऑब्जेक्ट, डी. लार्ज अमाउंट. आता एक्सक्रीटा या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: विष्ठा किंवा उत्सर्जित कचरा. एक्सक्रीटा हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एक्सक्रीटा म्हणजे शरीरातून बाहेर टाकला जाणारा कचरा, जसे मूत्र आणि विष्ठा. इंग्लिश मीनिंग: वेस्ट मॅटर डिस्चार्ज्ड फ्रॉम द बॉडी. इझी वन लाईन डेफिनेशन: वेस्ट रिमूव्ड फ्रॉम द बॉडी. सिनॉनिम्स: वेस्ट, फीसीज, सीवेज. हे शब्द शरीरातील कचरा दर्शवतात. अँटोनिम्स: फूड, न्यूट्रिएंट्स. हे शब्द शरीरासाठी उपयोगी घटक दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ॲनिमल्स लीव्ह एक्सक्रीटा इन द फील्ड्स. प्राणी शेतात विष्ठा करतात. इथे एक्सक्रीटा म्हणजे प्राण्यांचा कचरा. प्राणी जे अन्न खातात त्यानंतर उरलेला कचरा बाहेर टाकतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्सक्रीटा इन मराठी? ए. अन्न, बी. विष्ठा, सी. पाणी, डी.
हवा. आता सबस्टन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ पदार्थ किंवा वस्तू. सबस्टन्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सबस्टन्स म्हणजे कोणताही भौतिक अस्तित्व असलेला पदार्थ, जसे घन, द्रव किंवा वायू. इंग्लिश मीनिंग अ पर्टिक्युलर काइंड ऑफ मटेरियल ऑर मॅटर. इझी वन लाइन डेफिनेशन एनी मटेरियल दॅट हॅज फिजिकल एक्झिस्टन्स. सिनॉनिम्स मटेरियल, मॅटर, एलिमेंट. हे शब्द पदार्थ किंवा वस्तू दर्शवतात. अँटॉनिम्स नथिंगनेस, व्हॉइड. हे शब्द काहीही नसलेली अवस्था दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. वॉटर इज ॲन एसेन्शियल सबस्टन्स फॉर लाईफ. पाणी हा जीवनासाठी आवश्यक पदार्थ आहे. इथे सबस्टन्स म्हणजे पदार्थ. पाणी हे सर्व सजीवांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय जीवन शक्य नाही. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सबस्टन्स? ए. नथिंग. बी. मटेरियल ऑर मॅटर. सी. साऊंड. डी. लाईट. आता रिमेन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ उरलेले राहणे किंवा शिल्लक राहणे. रिमेन हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रिमेन म्हणजे इतर गोष्टी निघून गेल्यानंतर किंवा बदल झाल्यानंतरही उरलेले राहणे किंवा त्याच स्थितीत राहणे. इंग्लिश मीनिंग टू स्टे ऑर कंटिन्यू टू एक्झिस्ट आफ्टर अदर्स आर गॉन ऑर आफ्टर अ चेंज. इझी वन लाइन डेफिनेशन टू स्टे ऑर कंटिन्यू इन द सेम कंडिशन. सिनोनिम्स स्टे, कंटिन्यू, पर्सिस्ट. हे शब्द राहणे किंवा चालू राहणे दर्शवतात. अँटोनिम्स लीव, डिसअपियर, व्हॅनिश. हे शब्द निघून जाणे किंवा नाहीसे होणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ओन्ली अ फ्यू स्टुडंट्स रिमेन्ड इन द क्लास. वर्गात फक्त काही विद्यार्थी उरले. इथे रिमेन्ड म्हणजे उरलेले राहणे. इतर विद्यार्थी निघून गेले पण काहीच वर्गात राहिले. त्यामुळे उरलेले विद्यार्थी दाखवले आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिमेन? ए. टू लीव. बी. टू स्टे ऑर कंटिन्यू. सी. टू रन. डी. टू ब्रेक. आता एक्झिस्टन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अस्तित्व किंवा अस्तित्व असणे. एक्झिस्टन्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एक्झिस्टन्स म्हणजे जिवंत असणे किंवा वास्तवात असणे, म्हणजेच एखादी गोष्ट अस्तित्वात आहे आणि ती खरी आहे. इंग्लिश मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग रिअल ऑर अलाइव्ह. इझी वन लाइन डेफिनेशन द स्टेट ऑफ बीइंग प्रेझेंट ऑर रिअल. सिनॉनिम्स प्रेझेन्स, लाईफ, बीइंग. हे शब्द अस्तित्व किंवा जिवंत असणे दर्शवतात. अँटोनिम्स नॉन एक्झिस्टन्स, ॲब्सेन्स. हे शब्द अस्तित्व नसणे किंवा अनुपस्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द एक्झिस्टन्स ऑफ लाईफ ऑन अर्थ इज अमेझिंग. पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व आश्चर्यकारक आहे. इथे एक्झिस्टन्स म्हणजे जीवन असणे. पृथ्वीवर विविध प्रकारचे सजीव आहेत. हे जीवन कसे निर्माण झाले हे खूप अद्भुत आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्झिस्टन्स इन इंग्लिश? ए. ॲब्सेन्स. बी. स्टेट ऑफ बीइंग रिअल ऑर अलाइव्ह. सी. रनिंग. डी. ब्रेकिंग. आता कंटिन्युअस सप्लाय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सतत पुरवठा किंवा अखंड पुरवठा. कंटिन्युअस सप्लाय हा शब्द नाऊन फ्रेज म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंटिन्युअस सप्लाय म्हणजे कोणत्याही गोष्टीचा खंड न पडता सतत होणारा पुरवठा, जसे पाणी, वीज किंवा वस्तू. इंग्लिश मीनिंग an uninterrupted flow or provision of something over time. Easy one-line definition: a steady flow of something without stopping. Synonyms: constant supply, steady supply. हे शब्द सतत किंवा नियमित पुरवठा दर्शवतात. Antonyms: interrupted supply, irregular supply.
हे शब्द खंड पडलेला किंवा अनियमित पुरवठा दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द विलेज नीड्स अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर. गावाला पाण्याचा सतत पुरवठा आवश्यक आहे. इथे कंटिन्युअस सप्लाय म्हणजे पाणी सतत मिळणे. पाण्याचा पुरवठा थांबला तर लोकांना अडचणी येतात. त्यामुळे नियमित आणि अखंड पाणी मिळणे गरजेचे आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कंटिन्युअस सप्लाय? ऑप्शन ए, स्टॉपिंग सप्लाय. ऑप्शन बी, अनइंटरप्टेड सप्लाय. ऑप्शन सी, लिमिटेड सप्लाय. ऑप्शन डी, नो सप्लाय. आता आपण अ स्टिच इन टाइम सेव्स 9 हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टेकिंग केअर ऑफ अ स्मॉल प्रॉब्लेम अर्ली प्रिव्हेंट्स इट फ्रॉम बिकमिंग अ बिगर वन. मराठी मीनिंग: लहान समस्या लगेच सोडवल्यास ती मोठी होण्यापासून टळते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी छोटीशी गोष्ट किंवा त्रुटी लगेच दुरुस्त केली जाते तेव्हा भविष्यात मोठा त्रास टाळता येतो. तेव्हा अ स्टिच इन टाइम सेव्स 9 ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. फिक्सिंग द लीक नाव इज वाईज. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. अर्थ: सध्या ओघळ दुरुस्त करणे शहाणपणाचे आहे. लहान काम लगेच केले तर मोठा त्रास टाळता येतो. स्पष्टीकरण: लहान दुरुस्ती केल्याने भविष्यात मोठा नाश टाळला जातो, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. यू शुड करेक्ट युअर मिस्टेक्स अर्ली. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. अर्थ: तुमच्या चुका लवकर दुरुस्त करा. लहान काम लगेच केले तर मोठा त्रास टाळता येतो. स्पष्टीकरण: त्रुटी लवकर दुरुस्त केल्याने भविष्यातील समस्या टाळता येतात, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ स्टिच इन टाइम सेव्स 9. लहान त्रुटी लवकर दुरुस्त केल्यास मोठा त्रास टाळता येतो. अर्थ: फिक्स स्मॉल प्रॉब्लेम्स अर्ली टू प्रिव्हेंट बिगर वन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ स्टिच इन टाइम सेव्स 9 या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मोठ्या समस्येवर लक्ष द्या. बी. लहान त्रुटी लवकर दुरुस्त करा. सी. काम टाळा. डी. सोपे काम करा. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण अ शॉट इन द आर्म हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: समथिंग दॅट बूस्ट्स एनर्जी, कॉन्फिडन्स और मोरॅल. मराठी मीनिंग: अशी गोष्ट जी ऊर्जा, आत्मविश्वास किंवा मनोबल वाढवते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट प्रेरणा देते किंवा उत्साह वाढवते तेव्हा अ शॉट इन द आर्म ही इडियम वापरतात. सेंटेन्स नंबर 1. द गुड न्यूज वॉज अ रिअल शॉट इन द आर्म फॉर द टीम. अर्थ: चांगली बातमी संघासाठी खूप प्रेरणादायक ठरली. स्पष्टीकरण: बातमीने टीमचा उत्साह वाढवला, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स नंबर 2. विनिंग द अवॉर्ड गेव हर अ शॉट इन द आर्म टू कंटिन्यू हर रिसर्च. अर्थ: पुरस्कार जिंकल्याने तिला तिचे संशोधन सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा मिळाली. स्पष्टीकरण: पुरस्कारामुळे तिला ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ शॉट इन द आर्म इज इक्वल टू ऊर्जा किंवा प्रेरणा वाढवणारी गोष्ट. अर्थ: समथिंग दॅट बूस्ट्स कॉन्फिडन्स और मोरॅल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ शॉट इन द आर्म या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. त्रासदायक गोष्ट. बी. ऊर्जा किंवा प्रेरणा वाढवणारी गोष्ट. सी. साधी कामे. डी. निराधार गोष्ट. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण अ टर्निंग पॉइंट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ मोमेंट वेन अ सिग्निफिकंट चेंज ऑकर्स. मराठी मीनिंग: असा क्षण जिथे मोठा बदल घडतो. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी घटना किंवा निर्णय संपूर्ण परिस्थिती बदलतो तेव्हा अ टर्निंग पॉइंट ही इडियम वापरतात. सेंटेन्स नंबर 1. विनिंग द चॅम्पियनशिप वॉज अ टर्निंग पॉइंट इन हिज करिअर. अर्थ: चॅम्पियनशिप जिंकणे त्याच्या करिअरसाठी एक मोठा बदल करणारा क्षण ठरला. स्पष्टीकरण: यशाने त्याच्या करिअरची दिशा बदलली, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स नंबर 2. द पीस ट्रीटी मार्क्ड अ टर्निंग पॉइंट इन द हिस्ट्री ऑफ द रिजन. अर्थ: शांती करार प्रदेशाच्या इतिहासातील एक मोठा बदल करणारा क्षण ठरला. स्पष्टीकरण: करारामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ टर्निंग पॉइंट इक्वल्स टू मोठा बदल करणारा क्षण. अर्थ: अ मोमेंट वेन अ सिग्निफिकंट चेंज ऑकर्स.
स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, अ टर्निंग पॉइंट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. साधा क्षण, बी. मोठा बदल करणारा क्षण, सी. सतत चालणारा वेळ, डी. महत्वाचा दिवस नाही. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ स्केलेटन इन द कबर्ड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, अ सिक्रेट फ्रॉम द पास्ट दॅट समवन वॉन्ट्स टू कीप हिडन. मराठी मीनिंग, भूतकाळातील अशी गुप्त गोष्ट जी लपवायची असते. स्पष्टीकरण, जेव्हा एखाद्याच्या भूतकाळात अशी गोष्ट असते जी लपवायची असते किंवा लोकांपासून दडवायची असते, तेव्हा अ स्केलेटन इन द कबर्ड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही हॅज अ स्केलेटन इन द कबर्ड दॅट ही नेव्हर टॉक्स अबाउट. अर्थ, त्याच्या भूतकाळात अशी गुप्त गोष्ट आहे जी तो कधीच सांगत नाही. स्पष्टीकरण, त्याने गोष्ट लपवली आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द पॉलिटिशियन ट्राईड टू हाईड हिज स्केलेटन इन द कबर्ड फ्रॉम द मीडिया. अर्थ, राजकारण्याने आपल्या भूतकाळातील गुप्त गोष्ट मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न केला. स्पष्टीकरण, तो गुप्त गोष्ट दडवतो म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ स्केलेटन इन द कबर्ड म्हणजे भूतकाळातील लपवलेली गुप्त गोष्ट. अर्थ, अ सिक्रेट फ्रॉम द पास्ट दॅट समवन वॉन्ट्स टू कीप हिडन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, अ स्केलेटन इन द कबर्ड या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सोपी गोष्ट, बी. भूतकाळातील लपवलेली गुप्त गोष्ट, सी. आनंददायी गोष्ट, डी. सतत चालणारी गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ स्क्वेअर डील हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, अ फेअर अँड ऑनेस्ट अग्रीमेंट ऑर ट्रीटमेंट. मराठी मीनिंग, न्याय्य आणि प्रामाणिक करार किंवा वागणूक. स्पष्टीकरण, जेव्हा एखादा व्यवहार किंवा करार सर्वांसाठी समान आणि प्रामाणिक असतो तेव्हा अ स्क्वेअर डील ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द कंपनी प्रॉमिस्ड अ स्क्वेअर डील टू ऑल इट्स एम्प्लॉईज. अर्थ, कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना न्याय्य वागणूक देण्याचे आश्वासन दिले. स्पष्टीकरण, सर्वांवर समान आणि प्रामाणिक वागणूक दिल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ही इन्सिस्टेड ऑन अ स्क्वेअर डील इन द बिझनेस नेगोसिएशन. अर्थ, त्याने व्यावसायिक चर्चेत न्याय्य करारावर जोर दिला. स्पष्टीकरण, करार सर्वांसाठी समान आणि प्रामाणिक असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ स्क्वेअर डील या वाक्प्रचाराचा अर्थ काय? न्याय्य आणि प्रामाणिक करार. अर्थ, अ फेअर अँड ऑनेस्ट अग्रीमेंट ऑर ट्रीटमेंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, अ स्क्वेअर डील या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. अन्यायकारक करार, बी. न्याय्य आणि प्रामाणिक करार, सी. कठीण करार, डी. सोपी कामे. योग्य उत्तर कमेंट करा.